शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर हे अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतील 8 खासदारांसोबत ठाण्यामध्ये बैठक झाल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतील 8 खासदारांनी पक्षांतर करण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। ठाण्यामध्ये एका गुप्त ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांना 6 खासदार प्रत्यक्ष भेटले तर आणखी 2 खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठं राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या खासदारांमध्ये मुंबईच्या 2 खासदारांचा समावेश असल्याची खात्रीलायक माहिती आहे। 4 वर्षांपूर्वी बंड करून उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर एकनाथ शिंदे आता पुन्हा एकदा मोठ्या ऑपरेशनच्या तयारीत आहेत। दरम्यान शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय सूचक विधान करत ऑपरेशन टायगरचे संकेत दिलेत। ऑपरेशन करायची आमची जुनी सवय आहे। आम्ही ऑपरेशन करतो का, असं काय सांगून करतो का? मागचं ऑपरेशन सांगून केलं का? पत्ता लागत नाही। असे ऑपरेशन उघडपणे करायचे नसतात। ज्या दिवशी सगळा शिकार टार्गेटमध्ये येईल त्या दिवशी सगळं ऑपरेशन एका दिवसात संपलेलं असेल। म्हणून ही आता ऑपरेशनची वेळ काही काळातच तुम्हाला पाहायला मिळेल। थोडा दम धरा। एकनाथ शिंदे साहेब योग्य वेळेला टार्गेट पाहून ते फायर करत असतात। मी आपल्याला सांगतो, शिवसेनेमध्ये येणारं इन्कमिंग आपण जर बघितलं तर आता कुठलीही निवडणूक नाही, कुठल्याही पद्धतीचा आज गडबडीने माणसाने यायला पाहिजे अशातला भाग नाही। परंतु सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार, खासदार, मंत्री, माजी मंत्री सगळे लोक आणि सगळ्या उत्स्फूर्त अशा पद्धतीचा जनसमुदाय शिवसेनेबरोबर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास व्यक्त करून येतो। त्यामुळे साहजिकच अनेक लोक येत राहतील, यामध्ये एकच व्यक्ती असं म्हणता येणार नाही। बघता बघता आगे आगे देखो होता है। खासदार अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीचा दावा फेटाळलेला आहे। उभं चिरलं तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही असं अरविंद सावंतांनी म्हटलंय। अरविंद सावंत यांनी मातोश्रीशी प्रतारणा करणार नसल्याचं लिहून दिलंय। सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे, त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी। एक लक्षात ठेवा, मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही। थोडा रागात पण आहे आणि कीव पण येते। आज सकाळी मला एकदम मोठा धक्का बसला। ज्यांचं मी नाव सहसा टाळतो पण ते मिंदे, त्यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार जाणार, त्यात माझा पण फोटो। म्हणजे कालपर्यंत आमचे बाकीच्यांची नावं देत होते, आज माझाही नाही दिलाय। नशीब आहे आमचं की अनिल देसाईंना वगळलंय माझ्या। आणि या बातमीचा मी कडाडून निषेध करतो। खासदार संजय राऊतांनी ऑपरेशन टायगरच्या वृत्ताचं खंडन करत वारंवार ऑपरेशन करणं म्हणजे डेड बॉडीचं ऑपरेशन असतं असा पलटवार केलेला आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेंच्या शिवसेनेचंच ऑपरेशन सुरू असल्याचा दावा राऊतांनी केला। ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं। वारंवार एखाद्या शरीराचं जेव्हा ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं। ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं करतायत। संजय राऊत, तुमच्या पक्षाची डेड बॉडी करण्याचं काम जनतेनं केलेलं आहे। तुमचा पक्ष आता अस्तित्वालाच उरलेला नाही आणि पक्षाची पूर्णपणे डेड बॉडी, मरणशय्येवर येऊन टिकलेला पक्ष, अशा पद्धतीची अवस्था दुसरी तिसरी कोणी नाही केली तर महाराष्ट्रातल्या जनतेनं केली। त्यामुळं आपल्या पक्षाचं आधी धुणं धुवा, आपल्या पक्षाची प्रकृती कशी बरी होईल, आपला पक्ष कसा सुधारेल याचा विचार करा।
इतर पक्ष ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस हे सांगण्याच्या भानगडीमध्ये पडू नका.